अनपेक्षित लग्न भाग 22 वेदा आणि दर्शीच्या एंगेजमेंट दिवसाला संध्याकाळ झाली होती. वंश रिवा, वेदा आणि कल्याणी आजीचं वाट पाहत होता. पण तो ज्याची सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे ती अव्यक्त भावना. तेवढ्यात त्याने तिघांना वरच्या मजल्यावरून खाली येताना पाहिले आणि त्याचा चेहरा उजळला. तो रिवाचं कानातले पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे लक्ष तिच्या कानांकडे गेले आणि त्याचे हृदय धडधडत होते. रिवाचे मोकळे केस तिचे कान लपवत होते आणि वंशचे हृदय धडधडत होते. तेवढ्यात त्या तिघीही खाली आले आणि वेदा वंशला त्याच्या विचारांमधून बाहेर काढत प्रेमाने म्हणाले, भाऊ, मी आईच्या साडीत कशी दिसते? तिने विचारताच तिचे डोळे अश्रूंनी भरले. तिचा प्रश्न ऐकून वंशने तिला वर खाली पाहिले आणि त्याला दिसले की त्या क्षणी तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नव्हते. तिच्या साधेपणाने, तिच्या लाजाळूपणाने तिचे सौंदर्य वाढवले आणि तिला आणखी आकर्षक बनवले. वंशला स्वतःला कळलेच नाही की तो तिच्याकडे पाहत असताना त्याच्या डोळ्यात अश्रू कधी आले. मग तिच्या गालावर हात ठेवून तो प्रेमाने म्हणाला, लाडू, तू नेहमीच सुंदर दिसतेस आणि आज तू आईच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहेस. तू एवढी मोठी झाली आहेस हे मला कळलेही नव्हते. जरी तो गाढव माझा मित्र आहे, पण मी अजूनही तुला सांगतोय, जर तो तुला कधी रडवले तर मला लक्षात ठेव. जर मी त्याची सर्व हाडे मोडून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले नाही तर मी तुझा भाऊ नाही. हे ऐकून वेदा रडत असतानाही हसली आणि वंशला मिठी मारत म्हणाले, जर माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि मी तुला सांगेन, ते कधीच होणार नाही, कारण तुला माझ्या डोळ्यासमोर रुमाल धरण्याची सवय आहे. बाबा तिथे आहेत तोपर्यंत काळजी करू नकोस. जर त्याने असे काही केले तर त्या गाढवाला बाबा स्वतः मारेल. हे ऐकून वंश किंचित पण त्यांच्या दोघांचेही डोळ्यात अश्रू अजूनही होते. हे पाहून रिवा आणि कल्याणी आजीचे डोळेही ओले होऊ लागले. पण रिवा वातावरण हलके करण्यासाठी ती त्यांच्यामध्ये आली आणि म्हणाली, अरे, तुम्ही इथेच तुमचे सर्व प्रेम दाखवणार आहात का? चला, आपल्याला उशीर होत आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही माझ्या भावाविरुद्ध पुन्हा कट रचण्याचा प्रयत्न केला तर तो आधीच बिचारा तुमच्या दोघांच्या नखरे सहन करत आहे. असं म्हणताच सर्वजण हसले. तेवढ्यात कल्याणी आजी म्हणाले, चल वेदा, आपण देवघरात जाऊ. देवाची आणि तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद घे. हे ऐकून वेदा तिच्यासोबत देवघराकडे निघाली. रिवा देखील तिच्या मागे जाऊ लागली. पण मग वंशने मागून तिचा हात धरला आणि तिला थांबवून म्हणाला, तुम्ही कुठे जात आहात मिसेस सिंगानिया? फक्त तुमचे कान दाखवा मला. न बोलता होकार कळवा मला. ज्यावर रिवाने त्याच स्वरात उत्तर दिले, काय घाई आहे? तुम्ही नंतर माझे कान पाहू शकता साहेब, पण आधी माझ्याकडे पहा आणि मला सांगा की मी कशी दिसते. हे ऐकून वंशने रेवाकडे वरपासून खालपर्यंत काळजीपूर्वक पाहिले. त्याला दिसले की तिने रॉयल ब्लू कलर लेहेंगा घातला होता, ज्यामध्ये क्रिस्टल आरशाचे काम होते. मेकअपच्या नावाखाली तिच्या चेहऱ्यावर फक्त गडद रेड कलरची लिपस्टिक होती आणि तिचे केस पूर्णपणे उघडे होते, त्यामुळे तिचे कानातले दिसत नव्हते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तिचे सौंदर्य आणखीन वाढवत होते. तिला असं नटलेले पाहून वंश तिच्या आत स्वतःला हरवू लागला आणि निरागसपणे म्हणाला, तू इतकी सुंदर दिसत आहेस की फक्त तुझ्याकडे पाहत राहावंसं वाटते. तुझे सौंदर्य माझ्या निर्लज्ज नजरेला पूर्णपणे आकर्षित करत आहे आणि मी तुझ्यावर इतके प्रेम करतो की मी तुला ह्या दुनियापासून लपवून ठेवणार आहे. काय सांगू मी तुला, आता माझ्या प्रेमाची आग लागली आहे. हे ऐकून रिवाच्या चेहऱ्यावर लाली येऊ लागले. तिच्या चेहऱ्यावरील लाली पाहून वंश तिला चिडवत म्हणाला, मी तुला सांगितले आहे की तू कशी दिसतेस. आता तूही मला सांग, मी कसा दिसतोय. असे म्हणत त्याने तिचे केस मागे ढकलण्यासाठी हात पुढे केला. पण रिवाला त्याची युक्ती समजण्यास वेळ लागला नाही आणि त्याचा हात धरून ती म्हणाली, इतकी अजिरत चांगली नाही सिंगानिया साहेब, प्लीज थोडी वाट पहा. तसे तुम्ही खूप छान दिसता. आणि हसत आणि त्याच्याकडे डोळे मिचकावत ती तिथून देवघराकडे गेली. वंश तिच्या चालाकी अंदाज पाहून हसला आणि स्वतःशी म्हणाला, माय डिअर डार्लिंग,
खूप निष्पाप आहेस तू, पण तू माझ्यासमोर बोलायला का लाजत आहेस? तू संपूर्ण जगासमोर मान वर करून उभा राहतेस, पण मला माहीत नाही की तू माझ्याजवळ येण्यास का घाबरतेस. असं विचार करत तोही देवघराकडे गेला, जिथे ते सर्व देवाचे आशीर्वाद घेऊन हॉटेल डिलाईटकडे निघाले. काही वेळाने ते पोचला तेव्हा त्याने पाहिले नेहमीप्रमाणे बाहेर मीडिया वाट पाहत होता. तो गाडीतून उतरताच त्याचे बॉडीगार्ड त्याला कव्हर करण्यासाठी आले. मग ते सर्व आत गेले, जिथे दर्श, रीमा आणि सौरभ एका बाजूला बोलत उभे होते. त्यांना पाहून तेही त्यांच्याकडे आले. तेवढ्यात वेदाची नजर दर्शवर पडली, जो तिच्याकडे एकटाक पाहत होता. विचारात हरवला होता. शेवटी ती खूप सुंदर दिसत होती. तिने दर्शला पाहिले. त्याने ऑलिव्ह ग्रीन शेरवानी घातली आहे, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती त्याच्या जवळ आली आणि कुजबुजली. थँक्यू सो मच माझे ऐकण्यासाठी आणि मॅचिंग करण्यासाठी. पण तू म्हणत होतास तू त्या रंगाचे कपडे घालणार नाहीस. हे ऐकून दर्श म्हणाला, मी विचार केला होता की मी त्या रंगाचे कपडे घालणार नाही, पण मग मला वाटले की तू संपूर्ण एंगेजमेंट पार्टीत मोठ्या रागीट चेहरा करून फिरशील. तरीही तू आधीच रागीट आहेस, ते चांगले दिसणार नाही, म्हणून मी विचार करून टकलो आणि ते घातलं. हे ऐकून वेदाने त्याच्या पाठीवर जोरात बुक्की मारला आणि दातोटकात म्हणाले, जर तुला लग्न करायचे नसेल तर तसं सांग. जर तू असे फालतू बोलत राहिलास तर तुला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. हे ऐकून दर्श त्याच्या पाठीवर हात फिरवत तिच्याकडे पाहू लागला. बाकीचे सर्वजण हसू लागले. तेवढ्यात सौरभ सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि म्हणाले, ठीक आहे, हे सर्व सोडून स्टेजवर या. अजून एक घोषणा करायची आहे. एंगेजमेंट आणि मग मोठा धमाका. त्याने पुन्हा हातावर केले. सर्वांनी तिकडे पाहिले आणि आकाश, अखिलेश, इतर प्रमुख मंडळी राजकारण्यांशी बोलत होते. ज्या क्षणी त्यांनी त्याला पाहिले, सर्वांच्या चेहऱ्यावर द्वेषाचे भाव उमटले. त्याच क्षणी रीमा रिवाला पाहिले, जिचं चेहरा रागाने लाल झाला होता आणि ती तिच्याकडे जाणार होती, पण त्याच क्षणी तिने तिचा हात धरला आणि म्हणाले, तुला जे करायचे आहे ते काही वेळाने कर. आता आवर स्वतःला थोडे शांत कर. तुला नेहमीच चिडूनच का काम करायचं असते. हे ऐकून रेवाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, माफ कर आई, पण मी काय करू. अशा लोकांना पाहून मला राग येतो. ते मुलींबद्दल काय विचार करतात. आणि हे बोलत ती सतत आकाशकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहत होती. तिचे शब्द ऐकून वंश स्वतःशी म्हणाला, सध्या तुला फक्त अर्धी गोष्ट माहीत आहे, तर ही तुझ्या असंवेदनशीलतेची हद्द आहे. जेव्हा तुला संपूर्ण गोष्ट कळेल की त्याने तुझ्या वडिलांना मारले, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असेल ते देवालाच माहिती. आणि ह्यावेळी हे तुझ्यापासून लपवण्याबद्दल तू मला माफ करू शकशील का. हे विचार करूनही त्याचे हृदय थरथर कापत होते. ते हे सर्व विचार करत असताना स्टेजवरून येणारा सौरभ यांचे आवाज त्यांना विचारांमधून बाहेर काढत होता. ते म्हणाले, लेडीज अँड जेंटलमॅन, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, कारण 50 वर्षापूर्वी ह्याच दिवशी माझ्या वडिलांनी आमची कंपनी सुरू केली आणि थोड्याच वेळात ती ह्या उंचीवर पोचली आहे, जी माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आज हा आनंद आणखी वाढवत त्यात सर्व वैभवाची भर घालत मी माझा मुलगा दर्श अग्रवाल आणि वेदा शिंगानिया यांचा एंगेजमेंटची घोषणा करतो. आणि हे म्हणत त्यांनी बाजूला उभे असलेल्या दर्श आणि वेदाकडे बोट दाखवले. मग त्या दोघांना पाहून सर्वजण टाळ्या वाजवू लागले. मग सौरभने त्यांना स्टेजवर येण्याची विनंती केली आणि म्हटले, वेदा आणि दर्श स्टेजवर या आणि एंगेजमेंटची सोहळा पूर्ण करा. पण ते स्टेजवर जाण्यापूर्वीच रिवा सौरभकडे आली आणि त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले. हे ऐकून ते हसले. तिला माईक दिला आणि बाजूला झाले. इतर सर्वांनी तिच्याकडे उत्सुकतेने आणि प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग ती हसली आणि म्हणाली, असे एंगेजमेंट कसे होऊ शकते. प्रथम आमच्या स्टार कपलला
नाचावे लागेल. पण त्याआधी आमची लाडकी मुलगी वेदाची एंगेजमेंट होत आहे. तिच्यासाठी एक खास परफॉर्मन्स द्यावं लागेल. प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर नन अदर देन माय लवली हजबंड मिस्टर वंश शिंगानिया. इतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वंशने आश्चर्याने रिवाकडे पाहिले. तेवढ्यात रिवा त्याला तिच्याकडे हास्य पाहून असल्याचे पाहून स्टेजवरून उतरली आणि त्याच्या जवळ आली आणि हळुवारपणे म्हणाली, मिस्टर शिंगानिया, तुम्ही नंतर माझ्याकडे पाहू शकता. आधी जा आणि वेदासाठी काहीतरी मस्त असं परफॉर्मन्स करा. माझ्याकडे असे पाहू नका, कारण मला माहीत आहे की तुम्ही गेल्या 3 आठवड्यांपासून त्यासाठी एका खास परफॉर्मन्सचा सराव करत आहात. मी तुम्हाला काल रात्री उठून परफॉर्मन्स करताना पाहिले आहे. आता तुम्हाला लाज का वाटते? बेस्ट ऑफ लक, तुम्ही चांगले कराल, असे म्हणत तिने हसून वंशला स्टेजकडे जाण्याचा इशारा केला. तिच्या बोलण्याने आश्चर्यचकित होऊन तो स्टेजकडे जाण्यापूर्वी तिथेच तिला म्हणाला, ऐक, तुझी एक वेगळीच अंदाज आहे. मी न बोलता तुला माझे प्रत्येक सिक्रेट माहीत असते, पण का माहीत नाही? तू आज तुझ्या हृदयातील भावना व्यक्त करू शकत नाही आहेस. पण मला माहीत नाही का, तुला माझ्या प्रेमाच्या कबुली जबाबावर आक्षेप आहे. असं म्हणत तो स्टेजकडे गेला. तो येताच सर्व दिवे बंद झाले. सर्वजण बोलू लागले. पण मग स्टेजवरून वंशचा आवाज आला. त्याने सर्वांना शांत केले आणि त्यांचे लक्ष त्याच्यावर केंद्रित केले. तो म्हणाला, आज माझी एकुलती एक बहीण वेदा, माझी लाडू, आणि तेही माझ्या जिवलग मित्रासोबत. त्याने कधीही माझा हात कोणत्याही परिस्थितीत सोडला नाही. संपूर्ण जगाने माझ्याकडे पाठ फिरवली तरीही तो माझा आधार बनला. त्याने नेहमीच मला साथ दिले, कधीही काहीही मागितले नाही. आणि आज त्याने माझ्या हृदयाचा एक तुकडा हिसकावून घेतला. असं म्हणताच सर्वजण हसायला लागले आणि वंशही थोडा हसला. तो मागे वळताच त्याच्यावर एक प्रकाश आणि तिथे बसवलेल्या प्रोजेक्टरवर त्याचे वेदा आणि दर्शचे अनेक फोटो एक एक करून दिसू लागले. मग तो पुन्हा म्हणाला, बर, ते काहीही असो, तू माझा मित्र आहेस, पण तरीही मी तुला सर्वांसमोर सांगतो की जर तू तिला रडवले तर विचार कर, कमीत कमी 1 महिन्याभर हॉस्पिटलमध्ये बिल भरत राहावं लागेल. त्याने असं म्हणत अतिशय गंभीर भावनेने दर्शकडे वळून त्याच्याकडे पाहिले. तो त्याच्या बोलण्यावर फक्त मान हलवत होता. मग तो पुढे म्हणाला, हा खास कार्यक्रम माझ्या लाडक्या बहिणीसाठी आहे. त्याने हे बोलताच म्युझिक सुरू झाले. तू ताऱ्यांचं चमकणारं रत्न हो, फुलांची सुगंधी दरी हो, ज्या घरात तू लग्न करून जातेस तिथे आनंद येवो. ताऱ्यांचं चमक तुझी सुखी संसारात येवो. वेदाच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत तो गाणे म्हणू लागला. गाणी गात असताना त्याच्या डोळ्यात अश्रू. त्याचे बोलणे संपेपर्यंत वेदाने त्याला मिठी मारून रडायला लागले. त्यांच्या रडण्याने वातावरण खूपच भावनिक झाले होते आणि तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. वातावरण हलके करण्यासाठी दर्श म्हणाला, मला माफ करा, मला वाटते की एंगेजमेंटची तारीख दुसऱ्या दिवशी पुढे ढकलावी लागेल. आज तुम्ही सर्वजण पुरेसे रडू शकता, कारण हे दोघे आज रडणे थांबवणार नाहीत. हे ऐकून सर्वजण हसायला लागले. तर वेदा आणि वंश एकमेकांपासून दूर गेले, एकमेकांचे अश्रू पुसले आणि पुन्हा शांत झाले आणि दर्शकडे पाहण्याचा त्यांचा आवडता उपक्रम सुरू केला. जेव्हा दर्श खांदे उडवले आणि म्हणाला, तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? तुझ्या कृती बघ, तू किती वेळा पासून रडत आहेस आणि सर्वांना का रडवत आहेस? तिचे अश्रू पुसत रिवा त्याच्याकडे आली आणि त्याला साथ देत म्हणाले, तू अगदी बरोबर बोलत आहेस दादा. तर रडणे थांबव मॅडम, कारण आता डॅन्स करण्याची तुझी पाळी आहे. तर पुढे जा आणि तुझं परफॉर्मन्स स्टेजवर आग लाव. हे ऐकून वेदाने दर्शकडे पाहिले, जो तिच्याकडे पाहत हसत होता. म्हणून चिडून ती म्हणाली, वहिनी, मी डॅन्स करते, पण तू तुझ्या भावाला विचारायला हवं की
तो हे करू शकतो का? कारण इथे त्याला पायल्स बघायची नाही आहे, डान्स करायचा आहे. आणि असं म्हणत तिने दर्शकडे एक तिरकस हास्य केलं. तिचं बोलणं ऐकून दर्श म्हणाला, अगं ये, मला एवढं कमी लेखण्याची चूक करू नकोस हा. तुला माहीत नाही मी किती प्रतिभावान आहे. माझ्या मागे ये स्टेजवर आणि बघ मी स्टेज कसं पेटवतो. असं म्हणत त्याने डीजेवाल्याला इशारा केला आणि स्टेजकडे निघाला. स्टेजजवळ येताच सर्व लाईट्स बंद झाल्या. मग त्याच्यावर एक स्पॉटलाईट पडला आणि गाणं सुरू झालं. गाणं सुरू होताच दर्शनेही मोठ्या उत्साहाने जबरदस्त परफॉर्मन्स करत तो वेदाकडे पाहत होता. जणू काही तिला सांगण्यासाठी की त्याच्यापेक्षा चांगलं डान्सर कोणी नाही. हो अंका दे कटोरे सुरमा पटोरे, लक दे चिचोरे बडे हाय पाई, दिल पे डराती साधे चल जाती. मग तो वेदाकडे आला, तिचा हात धरला आणि तिच्यासोबत नाचू लागला. मग आमची वेदा मॅडम मागे कशी राहू शकते? तिने त्याच्या कॉलर पकडला आणि त्याला ओढत पुढच्या वळीवर डान्स करू लागले. मग वेदा आली आणि रिवाजवळ उभी राहिली. दर्शही आला आणि वंशजवळ उभा राहिला आणि पुढच्या वळीवर वंश त्यांना साथ देत होता. तर रिवा मागे कशी राहू शकते? तिने वंशच्या पोटात कोपरा मारला आणि चिडवत पुढच्या वळीवर नाचू लागले. त्यानंतर त्या चौघांनी सौरभ, रीमा आणि कल्याणी आजीला त्यांच्यासोबत ओढले. मग सर्वजण आनंदाने नाचू लागले. गाणे थांबताच टाळ्यांचा कडकडाट झाला. एका व्यक्तीशिवाय सर्वजण आनंदी होते. रिवाला वंशसोबत उभी असलेले पाहून आकाश संतापला. तो स्वतःशीच कुरकुरला, जर माझी राजकीय कारकीर्द नसती तर मी तुला कधीच जाऊ दिले नसते. असे म्हणत त्याने हातातला वाईनचा ग्लास आणखी घट्ट धरला. तेवढ्यात वंशने माईक घेतला आणि म्हणाला, लेडीज अँड जेंटलमॅन्स, आता आपण एंगेजमेंट सोहळा पूर्ण करूया. शुभ वेळ निघून जात आहे. दर्शने त्याला थांबवले आणि म्हणाला, आपण समारंभ पूर्ण करू, पण त्या आधी मला काहीतरी महत्त्वाचे अनाउन्समेंट करायचं आहे. हे ऐकून सर्वांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. वेदा हसली. मग दर्शने त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि हसून म्हणाला, खूप कमी लोकांना असे बाबा मिळतात जे त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देतात. आणि मी खूप भाग्यवान आहे की माझे बाबा मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देतात. मी त्यांची कंपनी सोडून वंशकडे काम करत आहे, तरीही मी वंशसाठी जे काही केले, त्यांनी आज जे काही सांगितले ते माझे बाबा नसले तर मी कधीही करू शकलो नसतो. पण आता मला ती कंपनी सोडून माझ्या वडिलांसोबत काम करायचे आहे. मला त्यांचे काम पुढे घेऊन जायचे आहे. म्हणूनच मी आज जाहीर करतो की मी आता अग्रवाल ग्रुपमध्ये काम करेल. कारण मैत्री जपताना मी कदाचित मुलगा म्हणून माझे कर्तव्य विसरलो, जे मला लाडूने आठवण करून दिले. म्हणून आता मला ते कर्तव्य पार पाडावे लागेल. आणि हे सांगत असताना तो सतत सौरभकडे पाहत होता, जे त्याचे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मग्न होते. तेवढ्यात दर्शनने वेदा त्यांच्याकडे आले. मग त्यांना पाहून दर्श हसला आणि म्हणाला, मला माहीत आहे मी हे समजून घेण्यासाठी खूप वेळ घेतला. तो बरं झाला आहे, पण आता मला त्याची काळजी घेण्याची गरज नाही. मी आता तुम्हाला आधार दिला पाहिजे आणि ते माझे कर्तव्य देखील आहे. कारण आजपर्यंत तुम्ही हे सर्व केले आहे. आता माझी पाळी आहे. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. आणि असे म्हणत तर त्यांना मिठी मारली. सौरभनेही त्याला घट्ट मिठी मारली. त्यांचे प्रेम पाहून वेदा डोळ्यात पाणी आणून हसू लागले. हे दृश्य पाहून इतर सर्वजण पुन्हा भावनिक होऊ लागले, पण तेही हसत होते. मग वंश म्हणाला, आता सर्व काही संपले आहे. आता एंगेजमेंट करून घ्या, नाही तर आजचं एंगेजमेंट नियोजन रद्द करा. यामुळे वातावरण हास्याने भरले. मग ज्या क्षणाची सर्वांना आतुरतेने वाट पाहावी लागली, तो क्षण आला आणि वेदा आणि दर्शने अंगठ्या बदलून विधी पूर्ण केल्या. वातावरण पुन्हा टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले. एंगेजमेंट नंतर वंशने
त्याच्या बॉडीगार्डला मीडियाला कळवण्यास सांगितले. ते येताच वंशने अरविंदला फोन केला आणि म्हणाला, पोलीस ग्रुपसोबत हॉटेलला घेरून टाक. आमचे संपूर्ण सेटअप तयार आहे. 10 मिनिटात त्या मुलीला घेऊन या. त्यानंतर तो फोन ठेवला आणि रेवाकडे गेला, जी घरातल्या इतर महिलांची गप्पा मारत होती. तो तिच्याकडे पोचताच वंश खूप गंभीर झाला आणि म्हणाला, रेवा, आता आकाशबद्दलचे सत्य उघड करण्याची वेळ आली आहे. त्यासोबतच काही गोष्टी आहेत ज्याबद्दल तुला खूप वाईट वाटेल आणि माझा रागही येऊ शकेल. पण शक्य असल्यास प्लीज मला माफ कर आणि मी हे का केले हे समजून घेण्याचा प्रयत्न कर. असे म्हणत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि निघून जाणार होता तेव्हा रिवाने त्याचा हात धरला आणि त्याला हॉटेलच्या टेरेसवर घेऊन जाऊ लागले. वंश तिच्यासोबत शांतपणे गेला आणि ते टेरेसवर पोचताच त्याने विचारले, काय झालं, तू मला इथे का आणलंस? आणि त्यासोबत त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. रिवा हसली, तिचे डोळे भावनेने भरले आणि हळूहळू तिचे केस कानामागे सारले. तिने घातलेलं कानातले दाखवले आणि पटकन तिने तिची नजर खाली केली. त्या कानातल्यांकडे पाहून वंशला आनंदी व्हायचे की नाही हे कळत नव्हते, कारण थोड्या वेळाने काय होईल, प्रेम गमवायचा भीतीने त्याला काही सुद्धा कळत नव्हते. तो त्याच्या विचारात हरवला होता. तेव्हा रिवा हळुवारपणे म्हणाली, मला आशा आहे हे पाहिल्यानंतर तुला माझे उत्तर मिळाले असेल आणि तू खाली जे म्हणत होतास मला तुझ्यावर रागही येईल, त्यावर मी फक्त एवढेच म्हणेन, हो मी रागवू शकते, मी खूप रागवू शकते, पण आता मी कधीही तुझ्या द्वेष करू शकणार नाही. कारण जरी बंधन जबरदस्तीने बांधले गेले असले तरी आता तुझ्यावर प्रेम आध्यात्मिक आहे. म्हणून ह्या प्रेमाच्या रंगात द्वेष मिसळणे सध्या अशक्य आहे. मी माझ्या बाप्पाची शपथ घेते. आणि असे म्हणत तिने डोळे वर केले आणि वंशकडे हसत हसत पाहू लागले. तिचे उत्तर मिळताच वंशच्या चेहऱ्यावरही एक गोड हास्य उमटले आणि पुढच्याच क्षणी त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू सो मच. तुझ्या शब्दांनी मला किती धैर्य दिले आहे हे तुला माहीत नाही. आता जरी मी आज माझा जीव गमावला तरी मला काही फरक पडत नाही. पण हे ऐकून रिवा त्याच्यापासून वेगळी झाली आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तू सध्या अशा गोष्टी बोलून मला रागवत आहेस. तुला माहिती आहे मला अशा गोष्टी आवडत नाहीत. मग तू असे फालतू गोष्टी का बोलतोयस? बाप्पा तुझ्यासोबत असे काही घडू देऊ नये. पण नाही, तुला हे सर्व तुला का बोलायचं असते. आणि असे म्हणत ती तिथून निघून जाऊ लागली. पण वंशने तिला थांबवले आणि तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी असंच बोललो. तू ह्याबद्दल एवढी नाराज का आहेस? असं नाहीये, सगळं तसंच चालतं. कारण जर असं असेल तर प्रेमात प्रत्येक प्रियकरला त्याची प्रेयसी आपलीच असावी असं वाटतं. पण ते प्रत्येक वेळी घडायला हवं असं नाही. मला माफ कर, मी पुन्हा असं बोलणार नाही. असं म्हणत त्याने एका हाताने कान धरला आणि एक गोड भाव दाखवला आणि रेवाकडे पाहिलं. हे पाहून रिवा जास्त वेळ त्याच्यावर रागवू शकली नाही आणि हसत हसत त्याला मिठी मारली. या क्षणी दोघांच्याही चेहऱ्यावर शांती होती. रिवाने त्याला मिठी मारताच ती म्हणाले, बाप्पा जे काही करेल ते चांगल्यासाठीच करेल. चल जाऊया. आज आपण आपल्या दोघांच्याही आयुष्यातील त्या व्यक्तीचं अध्याय कायमचं संपवूया. आणि असे म्हणत तिने त्याचा हात धरला आणि पार्टी हॉलकडे निघाली. तिथे पोचल्यानंतर वंशने तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, स्वतःची काळजी घे आणि स्वतःवर नियंत्रण ठेव. रागाच्या भरात काहीही करू नकोस प्लीज. असे म्हणत तो स्टेजकडे निघाला. वंश स्टेजवर येताच सर्वजण त्याच्याकडे वळून पाहत होते. त्याने माईक घेतला आणि हसला, मित्रांनो, पार्टी मजा आनंद आता संपला आहे. आता मोठा धक्का बसण्याची वेळ आली आहे. सत्य काही लोकांचे जीवन पूर्णपणे बदलून
टाकणारे सत्य तर हे आहे शहरातील आमदार आणि त्यांच्या प्रसिद्ध मुलांबद्दलचे सत्य. आकाश चौधरी हे सांगताच त्यांनी व्हिडिओ प्ले केला. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. आकाश आणि अखिलेश घामाघूम झाले होते. पण जेव्हा आकाशने रेवाच्या वडिलांना मारल्याची कबुली दिली तेव्हा रेवाचा चेहरा पाहण्यासारखा होता. तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि वंशकडे असे पाहत होती की त्याने तिला खूप वाईट रीतीने फसवले आहे. जे काही प्रमाणात खरे होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यानंतर त्यांच्या नात्याचे काय होईल असे तुम्हाला वाटते? पाहू पुढच्या भागात.